शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। तर आजची पदयात्रा अत्यंत महत्त्वाची आहे। महिला सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा धार्मिक तेढ जी काही निर्माण केली जाते त्यावरूनचा मुद्दा असेल आणि अनेक प्रश्न आहेत ते तुम्ही सरकारसमोर आजच्या पदयात्रेच्या माध्यमातून मांडत आहात। काय नेमकी भूमिका आजच्या दिवशी मांडू इच्छित? एकच महत्त्वाचं आहे की महात्मा गांधींची आज जयंती आहे। त्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जाऊन हे नमस्कार करणार आहेत, नंतर गोडसेंना पण हार घालणार आहेत। वैचारिक गोंधळ जो त्यांचा आहे तो पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला काय होय। ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री ज्या धमकावणीच्या भाषेत बोलतात आणि इतका अहंकार की त्यांनी लोकांना गृहीत धरले की आम्हीच उद्या पण सत्तेवर येणार आहोत। आणि पुन्हा आणखीन एक सांगून टाकलं 2029 साली आमच्या सहकाऱ्यांचा आम्ही बळी देणार आहोत आणि आमचं सरकार येणार आहे। त्यामुळे हे पाठीसुद्धा खुपसणाऱ्या लोकांबरोबर जे आहेत त्यांना आता तरी अक्कल यावी। महाराष्ट्राला म्हणजे स्वाभिमान शून्य सरकार मिळालेलं आहे आणि मग अशा वेळेला लाचारांपासून मुक्त करणं हा महत्त्वाचा आहे। तो मुक्त करण्याचा संविधानिक मार्ग आजचा आहे, दंग्याचा नाही। दंग्याचा मार्ग आपणारा आजचा हा चोख उत्तर आहे त्याला। आजची ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने पार पडते आहे, मात्र हुतात्मा चौकापासून रॅलीला सुरुवात होणं हे काय पहिल्यांदा आम्ही पाहत नव्हतो। याच्या आधी सुद्धा ही रॅली अशा पद्धतीने हुतात्मा चौकातून केलेली आहे। सरकारला नेमकं काय सांगायचं? म्हणजे ज्या हुतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली याची जाण आणि भान आम्हा सर्वांना आहे, तिथे आम्ही अभिवादन करतो। ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख मराठी बाणा कळला तिथं आम्ही अभिवादन करतो। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाचा सन्मान राखणं त्यासाठी आम्ही त्यांना अभिवादन करतो। आणि त्याचबरोबर राजीव गांधी ज्यांनी आपला हुतात्म्य या देशासाठी पत्करलं त्यासाठी त्यांना अभिवादन। महिला सुरक्षेचा मुद्दा सर प्रामुख्याने मांडला जातोय। सरकारच्या विरोधामध्ये अनेक मुद्दे आहेत महिला सुरक्षेच्या अनुषंगानं। लाडकी बहीण योजनेवरून राजकारण सरकार करण्याचा प्रयत्न करते हा एक प्रमुख मुद्दा आहे। शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही देवेंद्र भोयार आमदार आहेत त्यांनी सुद्धा महिलांच्या सुंदरतेबद्दल एक वक्तव्य केलं, ते पूर्णपणे अनपेक्षित होतं आणि त्याच्यावरून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण होतंय। ते मुळातच जसे आहेत ना तसं ते बाहेर पडतं कोणतीतरी। समजल्याला पोटात आहे ते ओठात येते। त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दलचा आदर हा भारतीय जनता पार्टीच्या वरपासून खालपर्यंत शिकायला लागेल बरं का। किती लोकांना त्यांनी काढलं तेवढं कळलं तरी भरपूर आहे। त्यामुळे या विषयावर बोलताना इतिहास उकरूया नको। निदान आत्ता आज देशात जी परिस्थिती आहे, मणिपूर सारखी इतनी कलंकित घटना, या देशाला कलंक लावणारी घटना घडल्यानंतर देशाचे पंतप्रधान आजवर बरं काढत नाही। लाज वाटते का तुम्हाला लाडकी बहीण म्हणायला? ती कोण होती? ती तुमची बहीण नाही का? मणिपूरमधल्या माझ्या भगिनीला विवस्त्र तुम्ही धिंड काढलीत, ती तुमची कोण होती? एकदा पहिलं सांगा, मग कळू द्या आम्हाला तुमची लाडकी बहीण कोण आहे। मुद्दे पाहता विधानसभा महाविकास आघाडी मारणार हा विश्वास आहे का? हे अनेक मुद्दे आहेत जे सरकारच्या समोर तुम्ही मांडत आहात। विधानसभेचं चित्र काय असणार आहे? निश्चितपणे चांगलं सूत्र असणार। आम्ही तिघं एकत्र लढणार, जिंकणार आणि महाराष्ट्रामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे। खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत होते आणि विधानसभेत सुद्धा आम्ही लढणार आणि जिंकणार हा विश्वास आम्हाला आहे। असे अनेक मुद्दे आहेत जे सरकारच्या विरोधामध्ये आता आम्ही मांडत आहोत आणि ते निदर्शनास आणून देणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ती वाटचाल करत आहोत। त्यामुळे विधानसभेचं चित्र सुद्धा चांगल्या पद्धतीचं आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं असेल असा विश्वास सुद्धा अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ शोगेश सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।